मित्रांनो नमस्कार. काय म्हणताय? मजेत आहात ना सगळे? आजूबाजूचं वातावरणही सगळं प्रसन्न आहे. निसर्गाच्या प्रसन्न वातावरणाची आपल्या आनंदात भर पडलेली आहे. आपल्या इयत्ता 8वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एक छानशी कविता आपण अभ्यासणार आहोत आज. ऐश्वर्य पाटेकर यांची ही कविता आहे. यांचा जन्म 1977 साली झालेला आहे. आधुनिक काव्य आहे हे. भुईशास्त्र हा त्यांचा कविता संग्रह आहे आणि त्याचबरोबर जू हे त्यांचं आत्मकथन प्रसिद्ध आहे. दिल्लीच्या साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा पहिलाच पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे. आज जी आपण कविता अभ्यासणार आहोत ही कविता किशोर मासिक ऐकून आपल्याला माहिती असेल, खास तुमच्यासाठी हे मासिक प्रसिद्ध होतं आहे. या ऑगस्ट 2017च्या मासिकामध्ये ही कविता प्रसिद्ध झालेली आहे. श्रावण म्हटलं की सगळीकडे आनंदी आनंद, ऊन पावसाची रिमझिम, रंगीबेरंगी वातावरण, झाडं पानं फुलं सगळी बहरलेली आणि सगळीकडे असा हा निसर्ग फुलून गेलेला असतो. आणि वैशिष्ट्य दुसरं म्हणजे या श्रावणाच्या वातावरणामध्ये निसर्ग फुललेला असताना माणसाचं जीवन सुद्धा असंच फुललेलं असतं. आणि हे माणसाचं फुललेलं जीवन आणि मग श्रावणानं केलेली ही सगळी कलागत या कवितेमध्ये कवींनी अतिशय छान पद्धतीनं मांडलेली आहे. आपण सहजासहजी बोलताना, विचार करताना, एकमेकांशी संवाद साधताना बहुतेकपणे इंग्रजी महिन्यांच्या नावांचा वापर करतो. कदाचित हा महिना असा असावा की त्याचा नेहमी आपल्याला आठवण राहते आणि बोलताना चालताना सुद्धा आपण त्याचा उल्लेख करतो. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्वजण श्रावणामध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे करत असतात आणि विशेषतः त्यामध्ये श्रावण सोमवार ऐकून आपल्याला माहिती असेल. घरची मंडळी बोलतायत ना, आज श्रावण सोमवार, उपवास वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींनी या महिन्याचं वैशिष्ट्य अधोरेखित केलेलं असतं. कवींनी हेच वैशिष्ट्य या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित यापूर्वी तुम्ही श्रावणावरच्या किंवा निसर्गावरच्या अनेक कविता अभ्यासल्याही असतील, पण ही एक कविता अशी वेगळी आहे की जिथे कवींनी निसर्गाचं भरभरून वर्णन केलेलं आहे आणि निसर्गाचं हे भरभरून केलेलं वर्णन मानवी जीवनाला किती उपयुक्त आहे, आनंदी करून देणारं आहे, हेही आपल्या लक्षात येतं. चला तर बघूया कवी या कवितेमध्ये काय म्हणतायत. असा रंगारी श्रावण, कवितेचं शीर्षक आहे हे. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. असा रंगारी श्रावण, हा श्रावण कवींना रंगारी वाटतो. रंगारी याचा अर्थ रंगवणारा. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजिरा काही त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या, वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या. कवितेचा हा पूर्वार्ध आहे. आज आपण इतक्याच भागाचा विचार करूया. असा रंगारी श्रावण, आजूबाजूचं असं प्रसन्न वातावरण बघितल्यानंतर मग कवितेला सहज कवीला ही कविता सहज स्फुरलेली आहे. आणि म्हणून समोर हा निसर्ग असतानाच कवीच्या शब्दांमध्ये येतो पहिला शब्द असा. असा म्हणजेच कवीच्या समोर जसा आणि शब्दातून त्यांनी आपल्या समोर जसा मांडला तसा. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो. श्रावण महिन्यामधले सण कदाचित आपल्याला माहिती असतील. श्रावण महिन्यामध्ये आपला सर्वांचा आवडीचा सण एक असतो की पाठीवरती छानपैकी, वहीवरती छानपैकी ती चित्र काढायची, नागपंचमीचं चित्र काढायचं, मग नागाची पूजा करायची वगैरे वगैरे. आणि त्याच्याबरोबरीने येणारे मग रक्षाबंधन, गोकुळ अष्टमी ज्याला आपण म्हणतो ती, श्रीकृष्ण जन्माष्टमी, त्याच्याच दुसऱ्या दिवशी असतो तो लहान मुलांचा पावसात त्या दही काल्यात चिंब भिजण्याचा तो गोपाळकाला. असे छान सण माणसाच्या जीवनातील आनंद द्विगुणित करतात.
कवीच्या मनातला हा आनंद द्विगुणित होतानाच कवीला मग हे कवितेतले शब्द सुचले आणि ते आपल्यासमोर मांडलेले आहेत. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो. हे रंग प्रत्यक्षात आपण माणसं जी वापरतो ते रंग आहेत का? नाही, कवीने सांगितलेत हे रंग निसर्गातले रंग आहेत. आपणा सर्वांना माहिती आहे निसर्गामध्ये घडणाऱ्या घडामोडी, ऋतुचक्र जी आहेत ती, या ऋतुचक्रांबरोबर चालणारं माणसाचं जीवन आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक मानवी जीवनाचं हिंदू धर्माचं वैशिष्ट्य. हिंदू धर्मातील खूपसे सण जे आहेत हे सण निसर्गातील बदलत्या वातावरणाप्रमाणे साजरे केले जातात. आपल्याला माहिती आहे मे जून महिना ज्या वेळेला असतो त्यावेळेला शेतकरी काबाड कष्ट करत असतो. मग पावसाची चाहूल लागली की तो जमिनीमध्ये धान्य पेरतो. मग तेच धान्य उगवून येतं आणि आता तर सगळी सृष्टीचा परिसर आजूबाजूचा हा हिरवागार झालेला आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या रंगांची फुलं, वेगवेगळ्या वेलींचे रंग, असे सगळे रंग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून श्रावणालाच कवीनं रंगारी अशी उपमा दिलेली आहे. रंगारी शब्द माहिती आहे का आपल्याला? रंगवणारा, रंग देणारा. आपल्याकडे ते घरांना भिंतींना वगैरे रंग देणारे असतात ना, आपण आपल्या भाषेत सहज बोलताना त्याला पेंटर म्हणतो. तो पेंटर म्हणजेच हा रंगारी, रंग देणारा. आता हा रंगारी मात्र सृष्टीचा आहे, निसर्गाचा आहे. निसर्गालाच सगळ्या रंग देऊन सोडतो. इतर महिन्यांमध्ये आपल्याला हे चित्र फारसं पाहायला मिळत नाही. हिरवा रंग हा सर्वांना प्रफुल्लित करणारा आहे, बहरून देणारा असा हिरवा रंग आहे. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो. वेगवेगळे रंग असतात आणि श्रावणातलं तर आपल्याला माहिती असेल चित्र कसं असतं. सृष्टीतलं चित्र जरा निरखून लक्ष देऊन पाहिलं का? कधीतरी झिमझिम पाऊस पडत असतो. पाऊस पडत असतानाच ऊन पडलेलं असतं आणि ऊन आणखीन पाऊस हा दोघांचाही खेळ. कवितेत सुद्धा वर्णन केलंय बरं हे. ऊन आणखीन पावसाचा हा खेळ सुरू असतो, निसर्गातला खेळ. अगदीच कधीतरी आपल्याला अचानकपणे आकाशामध्ये इंद्रधनुष्यही दिसतो. आता हा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेला इंद्रधनुष्य बघितल्यानंतर मग निसर्गाचं कौतुक, निसर्गाची कमाल ती आपल्या सहज लक्षात येते. कवींनी या श्रावणाला रंगारी म्हटलं त्याचं कारण हेच आहे. सगळीकडे सृष्टी हिरवीगार दिसते आपल्याला आणि ते हिरवं चित्र आपल्या मनाला, डोळ्याला असं मोहून टाकणारं, प्रफुल्लित करणारं, आनंदित करणारं असतं आणि म्हणून कवीला या श्रावणाचं खूप कौतुक वाटतं. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो आणि कवीने पुढे म्हटलंयच, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. एखादा पेंटर, एखादा चित्रकार एखादी कलाकृती साकारत असतो. ती एकाच ठिकाणी मर्यादित असते, पण ह्याची कलाकृती बघा, ही सगळ्या सृष्टीला पूर्ण उरते. सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. हा सृष्टीचा चित्रकार हा उल्लेख श्रावणाबद्दलचा आहे आणि तोच काय करतो? सगळीकडे हिरवगार करून टाकतो सगळं. कलावंत हा साजिरा. कवींनी याला कलावंत म्हटलेला आहे. काय काय असतात कला याच्या? आपण पाहिलंय का? पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सूचना दिली होती आणि सांगितलंही होतं की जादूचे वेगवेगळे आवाज जे असतात, सुरांची जादूगिरी, तो एक पाठ सांगितला होता. असे कितीतरी छान छान पाठ आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक पद्यपाठ आहे की ज्याच्यामध्ये कलावंत हा उल्लेख आलेला आहे. कलावंत याचा अर्थ ज्याच्याकडे वेगवेगळ्या कला आहेत असा. कलावंत हा साजिरा. काय त्याची कलागत? कलागत म्हणजे कारागिरी. वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आपण पाहिला असेल तर नागपंचमीला जो मातीचा नाग तयार केला जातो तो कुंभार तयार करतो. वेगवेगळ्या सणांचे वेगवेगळे असे मातीचे वेगवेगळे आकार बनवण्याची कलामत, कारागिरी ही जशी त्या कुंभाराची असते तसे सृष्टीच्या बाबतीत हा कारागीर आहे. श्रावण महिना कारागीर आहे. ह्याची वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता निसर्गाचं जे सांगितलं याच्यामध्ये कधी आपण असा विचार केलात का? फुलपाखरांबद्दल सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये पाठ आहे. फुलपाखरांना दिलेले रंग, फुलांना दिलेले रंग, फुलांना दिलेला सुवास, वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळी पानं जी असतात त्या पानांना दिलेले आकार. कदाचित मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की आपल्या झाडाचं एक पान जे आहे त्या पानाचं एक तोरण सुद्धा आपल्या घराला बांधलं असेल, दाराला बांधलं असेल. कुठल्या पानांचं माहिती आहे का ते? पिंपळाचं पान. पिंपळाच्या पानाचा आकार सुद्धा असा छान असतो. ही सगळी कलागिरी आहे, ही कारागिरी आहे, ही
श्रावणाची आहे. कलावंत हा साजिरा, काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. पंगत शब्द आठवला का? कुठे वापरला जातो हा? कशाची असते पंगत? जेवणाची असते ना पंगत. आणि ती पंगत त्याला का म्हणतात? तर एक बाजूने एक 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 करत सगळे जेवायला बसलेले असतात. छानपैकी त्यांची ती एक रांग दिसते आपल्याला. निसर्गात सुद्धा श्रावणाच्या बाबतीत आपल्याला हेच चित्र दिसतं. श्रावण असताना इथे पाहावं एक रंग, तिथे पाहावं दुसरंच रंग, तिथे चित्र, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे काही असतं. सगळीकडे हे झाडं, पानं, फुलं, वेली सगळे अगदी बहरून आलेले असतात. आणि ते चित्र बघताना कवीला जणू काही त्यांची अशी ही पंगत बसल्यासारखी, पंगत मांडल्यासारखी वाटते. आणि ही पंगत आहे चित्रांची. आपल्याला निसर्गात पाहायचं म्हटलं तर एका वेळेला संपूर्ण निसर्ग हा एका दृष्टिक्षेपात सामावून घेता येत नाही बरं. बघा, आता मी तुमच्याकडे पाहतो आहे, तुम्ही माझ्याकडे पाहता आहात. जराशी मान फिरवलात, आजूबाजूला दरवाजातून, खिडकीतून बाहेर बघितलात तर तुम्हाला निसर्गाचा कितीतरी छोटा भाग दिसतो. जरा घरातून बाहेर या, आजूबाजूला इकडे तिकडे पहा. एक बाजूला तुम्ही पाहत असताना दुसऱ्या बाजूचं चित्र तुमच्यापासून बाजूला जातं. मग एवढी मोठी कारागिरी करणारा हा श्रावण, ह्याने चित्रांची जणू काही पंगतच मांडली आहे ना. आणि म्हणून कवी म्हणतायत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. अरे वा, एवढंच नाही, माणसं जशी एखाद्या सण उत्सवामध्ये आनंदानं नाचतात, बेहोश होतात, हा श्रावण सुद्धा दऱ्याखोऱ्यांमध्ये असा बेहोश होऊन नाचत असतो असं कवीला वाटतं. खरंच हा श्रावण नाचत असेल का हो? तर कधी पाहिलात का? बघा बरं, आजूबाजूला आत्ता श्रावण सुरूच आहे. आता बाहेर पाहिलात तुम्ही तर तुम्हाला वेगवेगळे चित्र लगेच दिसायला लागतील. म्हणजे कधी धुकं दिसेल, ते धुकं सुद्धा इकडून तिकडून वर जात असतं. पावसाची झिमझिम, कधी जोराने रेपरेप, तर तेवढ्यातच कधी ऊन, तेवढ्यातच तिकडे इंद्रधनुष्य. आणि हे सगळं बघितल्यानंतर कोणाचं मन प्रफुल्लित होणार नाही? कवीचंही मन असंच प्रफुल्लित झालं. आणि म्हणून तो म्हणतो, नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी. खेळ आपले बदलले. पूर्वी झिम्मा, फुगडी हे खेळ असायचे. तो झिम्मा फुगडीचा खेळ असताना मुली एकमेकींच्या हातामध्ये हात धरायचे, मग गोल फेऱ्या मारायच्या. हा श्रावणातला सुद्धा निसर्गातला परिसर असाच असतो. एक बाजूने एक वातावरण बाजूला जात असतं, तोपर्यंत दुसरं ते मुलींची गोल फिरण्याची फुगडी, झिम्मा फुगडी जी असते ती गोल 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 फिरत असतात. तसे आता सुद्धा आपल्याला श्रावणामध्ये हे रंग, ढगांचे थवे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी आपल्याला समोर दिसायला लागतात ते कधी पाहिलं असाल तर ते ढगसुद्धा धावताना दिसतात आपल्याला. पाहिलेत का कधी? आकाशाचं निरीक्षण केलंय का? खूप गती असते त्यांची. आता हे सगळं पाहताना कवीला वाटतं की हा श्रावण दरी डोंगरातून नाचायला लागलेला आहे. नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. हा नाचणारा, दरी खोऱ्यांमध्ये असणारा हा श्रावण झिम्मा खेळतो, फुगडी खेळतो, नदीशी त्याचं हे खेळणं सुरू असतं. नदीच्या पाण्यामध्ये कधी पाहिलं का? मी मगाशी सांगितलं ना, झिम्मा खेळणाऱ्या, फुगडी खेळणाऱ्या मुली गोल 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 फुगडी खेळत असतात. तसं नदीच्या पाण्यामध्ये प्रवाह जो असतो, तर काही ठिकाणी पाणी तिथं गोल 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 फिरायला लागलेलं असतं. आणि तेच रिमझिम पावसाचं पाणी असेल तर ते रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. खूप छान पद्धतीनं कवीने निसर्गाचं हे जे वर्णन केलेलं आहे, ह्या सर्व निसर्गाच्या वर्णनामध्ये एकमेव कलाकार आहे तो म्हणजे श्रावण. ह्या श्रावणात कधी ऐकलं असेल तर, श्रावणात घननिळा बरसला, किंवा बालकवींची कविता, श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. मास याचा अर्थ महिना. श्रावण मासी, श्रावण महिन्यामध्ये हर्षमानसी, सगळी माणसं आनंदित असतात. अहो, शेतकऱ्यांचं तर काय वर्णन करावं. शेतकऱ्यांनी ते अगोदर कष्ट केलेले असतात ना, जमीन मशागत केलेली असते, उन्हातानामध्ये ती सगळी मशागत करून मग नंतर धान्य पेरलेलं असतं. आणि त्यांनी केलेल्या कष्टाला आज खूप छान पद्धतीनं फळं आलेली असतात सगळीकडं. मग ते हिरवं पीक पाहून हे शेतकरी खूप आनंदित होतात. शेतकरी आनंदात आहेत, ते धान्य त्यांना मिळणार आहे, पीक उगवून आलेलं आहे हे म्हटल्यानंतर बाकी सगळे सुद्धा हा हिरवा देखावा पाहतायत, ते सुद्धा आनंदित असतात. आणि म्हणून कवीला वाटतं की हे सगळं करणारा एकटाच आहे, तो म्हणजे
श्रावण, आणि म्हणून त्याला असा रंगारी श्रावण म्हटलेला आहे. हा सगळ्यांना असा आनंदित करून सोडतो. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी. ह्याची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची क्रीडा चाललेलीच असते. आत्ताचा सांगितलेला मगाशी सण बघितलायत कधी? असं चिंब भिजलायत का? पावसामध्ये भिजलायत? किंवा गोपाळांचा तो खेळ असतो तो अगोदरच्या दिवशी ते गोकुळाष्टमी असते, रात्री 12 वाजता तो श्रीकृष्णाचा जन्म होतो, आणि मग दुसऱ्या दिवशी असते ती दहीहंडी. मग दहीहंडीमध्ये जर पाऊस सुरूच असेल तर मग आणखीन सगळ्या भिजणाऱ्यांना आनंद किती असतो. सगळे ते सवंगडी एकत्र येतात, एकमेकांच्या हातामध्ये हात, खांद्यावर हात टाकून सगळे असे गोल छान रिंगण करतात, आणि बाकी इतर सगळे त्यांचा हा खेळ पाहत असतात. माणसांमध्ये हे जसं असतं तसं कवीनं हेच चित्र सगळं निसर्गामध्ये, सृष्टीमध्ये पाहिलं, आणि त्यालाच त्यानं झिम्मा खेळतो नदीशी असं म्हटलेलं आहे. रिम झिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. कधीतरी अशाच पावसाच्या छान रिमझिम सरी येत असतात खाली, आणि मग ते पावसाच्या येत असणाऱ्या सरी म्हणजे कवीला ते गाणं वाटतं, श्रावणाचं गाणं वाटतं, आणि ते गाणं तो बोलतो कोणाशी? झाडांशी. अहो, झाडं कधी बोलतात का? हो, कवीला आत्ता या आनंदी वातावरणामध्ये त्याचं मन प्रसन्न असल्या कारणानं झाडं सुद्धा बोलताहेत, आणि श्रावण त्यांच्याशी गप्पा मारतो आहे असं वाटलेलं आहे. ते एक छानसं गीत, ते पण ऐकलं असेल तुम्ही. चाफा बोलेना, चाफा चालेना, काही खंत केल्या, काही फुलेना, ते सुद्धा त्यातलंच गीत आहे ना. म्हणजे हा निसर्ग ज्याला समजतो तो त्याच्याशी बोलत असतो. कवींना निसर्गातलं हे आनंदी वातावरण आता समजलं, मग त्याच्याशी गप्पा मारण्याची, संवाद साधण्याची कवीला इच्छा झाली. आणखीन मग ते म्हणतायत की रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफितो वेलींच्या. किती छान निसर्गाची रचना असते हो. पाहिलं का निसर्गाकडे कधी बारकाईनं? नसेल कदाचित पाहिलं, पण बघा, काही उदाहरणं दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तो फणस बघितलायत कधी? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे असतात, फणस असतात. तो फणस किती मोठा असतो. तो फणस ज्या झाडाला लटकलेला असतो त्या झाडाचा आणखीन फणसांचा मधला एक दुवा असतो. देठ, फुलांना सुद्धा देठ असतो ना, तसा फणसालाही देठ असतो. त्या फणसाच्या आकाराच्या तुलनेत त्या देठाचं कधी निरीक्षण केलात तर तो फणसाच्या कितीतरी पटीनं कमी असतो, छोटा असतो. पण निसर्गाची कलामत कशी आहे बघा. एवढ्या छोट्याशा देठामध्ये एवढ्या मोठ्या फणसाला सांभाळून ठेवण्याची ताकद निसर्गाने दिलेली आहे. ही त्याचीच कृती आहे. फुलांचं निरीक्षण करा. अगदीच काय, गुलाबाचं, नैसर्गिक गुलाब ज्याला म्हणतो, गुलाबी रंगाचा, त्याचं फुल बघा. वर फुल फुललेलं असतं आणि त्याच्या खोडाकडे पाहिलात तर काय दिसतं तुम्हाला? जरा फांदीला पकडलात तर काटे लागतात ना, आणि मग त्या काट्यांवर हा गुलाब फुलतो. किती मानवी जीवनाला मोठा अर्थ दिलेला आहे बघा. दुःख जेव्हा आपण सहन करतो त्यावेळेलाच आपल्याला पुढे सुख उपभोगायला मिळतं. हा निसर्गातला शिकवणीचा भाग कवी आपल्याला वेगवेगळ्या कवितांमधून सांगतात. इथे आता काय म्हणतायत? वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या. वेली कधी पाहिलायत? कशा असतात हो वेली? झाडं स्वतःच्या स्फूर्तीनं स्वतःच उभी राहत जातात. वेली मात्र वेलींना उभं राहण्यासाठी, वाढण्यासाठी कोणाचा तरी आधार हवा असतो. मग त्या काय करतात? आजूबाजूला कुठेही ती फांदी एखादी झाडाची, काही रोपटं दिसलं की लगेच तिला लगडतात, एकत्र होतात. आणि त्या वेलींचं सुद्धा बारकाईनं निरीक्षण केलात का? कसं समजतं हो त्यांना? मगाशी मी म्हटलं ना, ती चाफा बोलेना, चाफा चालेना. तसं श्रावण महिना जेव्हा या झाडांशी बोलतो त्या वेलींना सुद्धा या गोष्टी समजतात. वेली वाढताना कधी पहा, निरीक्षण करा त्यांचं बारकाईनं. काय चित्र दिसतं तुम्हाला? वेली वाढत असताना त्यांच्यामध्ये आणखीन एक छोटीशी बारीक अशी वेल असते. ती वेल नकळत आधारासाठी म्हणून दुसऱ्या एखाद्या पानाला, एखाद्या छोट्याशा फांदीला लगडलेली असते. गोल छान असं वेटोळं त्याचं तयार केलेलं असतं. कोण सांगतं हे वेलीला की वर आपल्याला जायचं आहे, मग तिथं आपल्याला इथं आता हा आधार आहे, तिथे तो आधार आहे? नाही बरं, ही सगळी ह्या श्रावणाची करामत आहे. वेण्या गुंफितो. वेणी समजली का? मुलींची केस जे असतात, ती वेणी जी असते, ते गुंफताना त्या केसांचे 2-3 असे 3 भाग केलेले असतात, आणि ते मग एकमेकांमध्ये गुंफले की विस्कटलेले केस एक छान त्याची लगडी तयार होते, वेणी तयार होते. मग मुली, महिला त्या वेणीमध्येच, त्याच त्यांच्या आंबाड्यामध्ये छान फुलं, ही निसर्गाची फुलं सुद्धा ठेवत असतात, आणि मग त्यांचं सौंदर्य पुन्हा वाढत असतं. थोडक्यात काय, निसर्गाचं हे सौंदर्य जसं तसं मानवी जीवनाचं सौंदर्य.
मानवी जीवनातल्या काही गोष्टी कवीला निसर्गामध्ये घडता येत असं वाटतं आणि त्याचंच वर्णन इथं आहे. वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या. काय हो, स्त्रिया, महिला, मुली लाजतात, माणसं लाजतात, वेली सुद्धा लाजत असतील का? हो, कवीला आत्ता वाटायला लागलं वेली सुद्धा लाजायला लागल्या. हा, आणखीन ते एक वनस्पती पाहिलंय का? स्पर्श करून त्या वनस्पतीला लाजण्यावरून आठवलं, नावच तिचं आहे लाजाळू, लाजरी म्हणतायत तिला. आपला स्पर्श तिच्या पानांना झाला ना तर ती आपली पानं अलगद मिठून घेते. काही वेळानंतर पुन्हा ती फुलते. आता तिचं हे लाजणंच असायला पाहिजे. आणि तेच वर्णन पुढं आहे. पाना फुलांचे पातळ, थेंबा थेंबानी सजल्या. हा वेण्या गुंफणारा, वेली जेव्हा लाजतायत, ह्या सगळ्या गोष्टी होणारा, त्याला कारणीभूत असणारा तो एकच आहे आणि तो म्हणजे श्रावण. काय करतो हा? पाना फुलांचे पातळ, थेंबा थेंबानी सजल्या. कधी पाहिलं असाल तर ती छान काही पानं असतात वेलींची, झाडांची, तर त्याच्यावर छोटे छोटे पावसाचे बारीक बारीक थेंब साचलेले असतात. सकाळच्या वेळेला जर सूर्यकिरणं त्यांच्यावर पडली तर मोत्यांसारखे ते चमकायला लागतात. बघितलं का कधी? अहो, निसर्गाचं खूप छान असं वर्णन असतं. निसर्गात जे जे काही प्राणी, पक्षी, फुलं, वेली हे सगळे जे आहेत ह्याच वातावरणामध्ये अतिशय आनंदी असतात, अतिशय प्रसन्न असतात. कवीचंही मन या वातावरणामध्ये असंच प्रसन्न आहे आणि म्हणून कवीने ह्याच प्रसन्न मनाला शब्दरूप दिलं. आणखीन मग अशी ही छान कविता साकारली आहे. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. हा कवी ह्या सगळ्या वातावरणात इतका गुंग होऊन गेलेला आहे, मग्न होऊन गेलेला आहे की त्याला मानवी भावभावनांचे आरोप निसर्गावर करावेसे वाटतात. आणि म्हणून त्याने लाजल्या, सजल्या. आपल्याकडे असताना काही सण, उत्सव, समारंभ असतील तर, आता नागपंचमी असेल, आपल्याकडे आनंदाचा सण म्हटले की पुन्हा गणपती, सजावटीवरून लक्षात आलं, दिवाळी असते. सगळ्या सणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सजावट सुद्धा केली जाते. इथे निसर्गाला सजवणारा हा श्रावण आहे आणि म्हणून त्याला वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. एकीकडे म्हणतायत तो हा श्रावण रंगारी आहे, एकीकडे म्हणतायत तो कलावंत आहेत. अशा वेगवेगळ्या उपमा दिलेत. बरं, आणखीन ह्या कवितेतल्या उर्वरित भागामध्ये हा श्रावण आणखीन काय काय करतो त्याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत आता माझ्या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट ही जरूर द्या. आणखीन मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जरूर भेटणार आहोत याच कवितेच्या, असा रंगारी श्रावण या कवितेच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद.